नसतात। अगं मग कसे निर्णय घ्यायचे असतात ताई? मी पैशाचा आरोप केला, चुकलं माझं आणि मी माफीही मागितली ना। पण आता ही मुलगी जी गोष्ट मी केलेलीच नाहीये त्याचा एवढा गंभीर आरोप माझ्यावर करते आणि तू काहीच बोलत नाहीयेस। आणि वर मी रोज रोज हे सहन करू शकत नाही। हा माझाही अपमान आहे। अपमान? माझ्या आयुष्यातलं इतकं मोठं सुख हिरावून घेतलं तुम्ही, माझ्यातला आईचा अपमान केलाय तुम्ही। बघितलंस ताई, बघितलंस तू? या अशा वातावरणात मी राहू शकत नाही। नाहीच राहू शकत अशा वातावरणात। एक तर हे सगळं सुरू आहे त्याचा तिला त्रास होतोय आणि त्यात आपण तिच्यावर तिने न केलेल्या गोष्टींबद्दल आरोप करतोय। लक्ष्मण भाऊ, अहो म्हणूनच मी हा निर्णय घेतला, काही तर नाही राहायचं आम्हासनी। अहो आमच्यामुळे हा त्रास होतोय का नाही? आजी, आम्ही इथनं गेल्या बिगर हे थांबणार नाही। सीताई, जाऊ द्या हो आम्हासनी। शिवा, आशू, अगदी वेळेवर आलात तुम्ही। आशू, तुझ्या काकूंची इच्छा आहे की आम्ही या घरातून निघून जाऊ। दिव्या, पास झालं दिव्याताई, खूप बोललीस हा तू। उगाच मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करतेस तू समोरच्याच्या मनात। संपदा, नीट बोल माझ्याशी। ए तू तू नीट बोल आधी माझ्या आईशी। दादा, आई असं काही बोललेली नाहीये। अरे थांब संपदा, दिव्या काय चाललंय तुमचं? का भांडताय तुम्ही? आई, आजी, अगं तुम्ही बॅगा घेऊन काकू कुठे निघालात असं? हो शिव, रोजचे हे वाद, आरोप प्रत्यारोप हे सहन होत नाहीये आणि म्हणूनच मी हा पर्याय दिलाय। एकतर हे राहतील या घरात, नाहीतर मी। अरे काकू, ऐक ना काकू, हे कशाला? हे काय करायची गरज आहे? सगळं काहीतरी तोडगा असेल ना याच्यावरती। अरे एवढं सगळं तुझ्या डोळ्यासमोर होऊनही तू हा प्रश्न विचारतोयस? आणि मुळात मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही। एकतर हे राहतील, नाहीतर मी राहील। काय तो डिसिजन लवकर घ्या। ऐका ना काकू, हे बघा आपण सोडून देऊया ना हे विषय। बघा गैरसमज झाले फक्त। गैरसमज? नाही, मी फक्त म्हटलं होतं की चुकून झालं असेल। चुकून झालं असेल? शिवा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। नाही काका, असं नाही म्हणते मी। मला माहिती काकू कुठेच चुकली नाहीये, पण कोणीच कुणाचं ऐकून घेत नाहीये, तर जरा समजूतदारपणा दाखवूया ना आपण। तूच काय ते समजूतदारपणा दाखव। माझं आता ठरलंय। काकू, अगं ह्यावर काहीतरी तोडगा असेल ना? बरं ठीक आहे एक तोडगा माझ्याकडे। तू बोल ना, काय पर्याय? आपण सॉर्ट करूयात ना सगळं, नाही का? एकतर हिने माझी माफी मागावी आणि हा खोटा आरोप परत घ्या, आणि तरच आपण एकत्र या घरात राहू शकतो। माफी मागायची असेल तर तुम्ही माझी मागावी। नुकसान माझं झालंय, तुमचं नाही। मग ताई, एकतर ह्या राहतील, नाहीतर मी। शांत हो उर्मिला। हे बघा आम्ही जातो इथनं, पण तू इथून कुठं बी जाऊ नकोस हा। आजी, अगं थांबा तुम्ही प्लीज। आता कुठे जाणार तुम्ही? ऐका ना, तू आई आजी थांबा जरा। हे बघा काकू,
मला तुमचं म्हणणं कळतंय आणि बरोबर पण आहे. मी फक्त एवढं म्हणते, सीताई ऐका नाही बघा, आजची रात्र फक्त आई आणि आजीला इथे राहू द्या. उद्या सकाळी मी त्यांना बाहेर घेऊन जाईन. हां, आजच्या रात्रीपुरतं विश्वास ठेवा माझ्यावर. मी सगळं नीट करीन. हां प्लीज. का एका रात्रीत काय करणार आहेस तू असं? शिवा काय झालंय? सीताई हे बघा, मी आणि आशूना आत्ता जातो. मी आल्यावर तुम्हाला सगळं सांगते. फक्त आत्तापुरतं सगळ्यांनी शांत राहूया. आई आजी यांना इथे राहू द्या प्लीज. आशू चल ना, आलो आम्ही. आलोच आम्ही. हां आलोच. आता काय करणार आहे ही नवीन?